माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील उतार्यांचा हवाला देत राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांचा जोरदार आक्षेप. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत संबंधित पुस्तक सभागृहासमोर सादर करण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आवाहन. सभागृहाशी संबंधित नसलेल्या अप्रकाशित गोष्टींचे आणि वर्तमानपत्रातील माहितीचे दाखले देणं नियमांना आणि परंपरांना धरून नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेबद्दल जबाबदारीने बोलावं. भारताला बदनाम करण्याचं हे सुनियोजित षडयंत्र असल्याचा किरेन रिजिजू यांचा घणाघात. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटींची तरतूद. हाय स्पीड रेल्वे मार्गिकेमुळे मुंबई पुण्यातला प्रवास वेळ 48 मिनिटांपर्यंत कमी होईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. महत्त्वाच्या खनिजांसंदर्भातल्या बैठकीला राहणार उपस्थित. हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीचं अभियान राबवावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. अजित पवार यांच्या निधनावरून राजकारण करण्याची ही वेळ नव्हे. चौकशी पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल आल्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहोचू. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष असून निर्णय घेण्यासाठी सक्षम. भाजपने कोणताही निर्णय घेण्यास भाग पाडलेले नाही. सुनील तटकरे यांचा निर्वाळा. आणि भारताची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंगने अमेरिकेत झालेल्या स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून घडवला इतिहास.